परवाच्याला महाबळेश्वरला जाय बाबा तिथे खूप थंडी असेल. अरे मग बरं आहे की इथं आपल्याला मुंबईत गारवा विकत घ्यायला लागतो, तिथं फुकट आहे. नाही पण वनिता, मी महाबळेश्वरला जायचा विषय काढला की हे दोघही जण नन्नाचा पाडा का लावतात. तसं नाही बाबा, उगीच तुम्हाला त्रास म्हणून. हे बघ, मला जर देवी भेटणार असेल ना, भेटणार काय नुसती दिसणार जरी असेल तरी मी या वयात सुद्धा एव्हरेस्ट शिखर सर करायला तयार आहे. हॅलो, काय ग? विक्रम विक्रम विक्रम, दाराबाहेर कोणीतरी आहे. म्हणजे दाराबाहेर कोणीतरी नॉक करते सतत. तू वॉचमॅनला फोन करून सांग ना. विक्रम मला खूप भीती वाटते. तो आत आला आणि तो अभय असेल तर विक्रम मी. हे बघ तू पॅनिक होऊ नकोस. तू दार खिडकी आधी नीट लावून घे. ओके, मी असंच करते. हो, उद्या मी तुला फोन करतो सकाळी. ओके, आता मला जास्त नाही बोलता येणार. बाय. आपण आई बाबांना सांगून टाकूया का? मला ना आता हे टेन्शन सहन होत नाही. पण ते खरंच तिला भेटायला म्हणून परवा महाबळेश्वरला गेले तर. हॅलो. बायकोकडून पाय चेपून घेतोयस का मित्रा? रुसलायस का माझ्यावर? बोलायचं नाही माझ्याशी? आले 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 शिक्षा केली म्हणून लाग आला का आमच्या बबड्याला? अले देवा. पण कसं आहे ना विक्रम, चुकार मुलाला वर्गाबाहेर उभं करायची जुनी परंपरा आहे आपली. मला देवीशी बोलायचंय आत्ताच्या आत्ता. देवी झोपली. ती एवढ्या लवकर झोपत नाही, मला माहिती आहे. मला आत्ताच्या आत्ता तिला. हे चोच्या, इथले नियम मी बनवतो. हा माझा गेम आहे, कळलं ना? माझ्याशी फार आवाज चढून बोलायचं नाही. मी जेवढा चांगला आहे ना त्याच्यात तिप्पट वाईट होऊ शकतो. तुझ्या त्या लांब नाकवाल्या मित्राला सोडून आणि कुणाला सांगितलं नाहीयेस ना आपल्या या लपाछपीच्या खेळाबद्दल? म्हणजे एखाद्या मित्राला किंवा एखाद्या मैत्रिणीला नाही, किंवा घरातल्या म्हातारीला नाही. गुड. त्यांना तर अजिबातच सांगू नकोस. कारण कसं आहे, फार चिवट माणसं असतात रे ती. तू कसा शहाण्या मुलासारखा खाकी रंगापासून लांब आहेस, पण त्यांचा काय भरोसा देता येत नाही. आणि त्यांनी जर जास्त वळवळ केली ना तर मात्र त्यांना कायमचा शांत करावा लागेल. हॅलो. हां, नाही तुम्ही त्याची काय पण काळजी करू नका. आज रातच्याला फक्त डिपार्टमेंटची व्यवस्था बघा. तुमचं सामान नक्की पोहोचेल. काय हवंय? काय? चहा, पाणी, कॉफी काय? नाही, माझं झालंय सगळं. नाही ना बोलवत होती तुला. मला? कशाला? माहित नाही, मग विचार ना तिला जाऊन. हा बोला चिरंजीव, आज या म्हाताऱ्याची कशी काय आठवण आली? एक काम होतो काका. कराडजवळ काही जमिनी आहेत, एकूण 750 एकर. एका MNC कंपनीने त्याचा प्लॅन टाकायचा ठरवलाय. पण जमिनीच्या कटकटी मिटवण्यासाठी त्यांना एक बाहेरचा माणूस हवा आहे, आणि तो बाहेरचा माणूस मी व्हायचं ठरवलंय काका. चांगलं आहे. आमची काय मदत हवी? जमिनी बघायला उद्या चाललोय, येता बरोबर? मी तुझ्यासोबत तिथे येऊन काय करू? काका आतापर्यंत सगळे सटर फटर सौदे केले, हा पहिल्यांदा आयुष्यात एवढा मोठा सौदा करतोय.
मी आलो असतो तुझ्याबरोबर, पण काय आहे, आज उद्याकडे मी महाबळेश्वरला जाऊन देवीला भेटून येईन म्हणतो. हवं तर तिकडून आलो की मग आपण नाही का काय करू, आपण आधी कराडला जाऊ. हा 2-4 दिवस तिथे राहू, येता येता महाबळेश्वरला जाऊ, तिथेही 2-4 दिवस राहू. हो मलाही देवीला भेटता येईल ना. जीवाचं कराड महाबळेश्वर करू. काय चांगलं प्रपोजल आहे. तू माझ्यावर असणार म्हणजे मजाच असणार. पण मी आधी होम डिपार्टमेंटची परमिशन काढतो आणि नंतर तुला लगेच कळवतो. वाट बघतो का? हा आय होप तोपर्यंत तुझं काम होईल. थँक्स मयंक, थँक्स अ लॉट. देवी परत आली ना की ब्रेबॉन स्टेडियमवर माझा जाहीर सत्कार ठेव. तू आज ऑफिसला नाही गेलीस? हो जाते मी. आय मीन इथूनच जाईन ऑफिसला. देवी नाही आहे ना सध्या, इथे कॅम्पला गेली आहे. घर एकदम रिकाम रिकाम वाटतंय. देवी लवकर परत येऊ दे. नाही ना अभय माझ्याबद्दल काय बोलला? नाही तुझ्याबद्दल असं नाही, पण तुझा त्याचा कॉन्टॅक्ट होत नव्हता ना, म्हणून काळजीच होता तो. इफ इज फॉर इट. आता झाला ना कॉन्टॅक्ट तुमचा? नाही ॲक्च्युली हेच सांगायचं होतं मला तुला. म्हणजे तू माझ्याशी बोलायला घरी फोन केला असतास आणि तुला हे सगळं वेगळ्या पद्धतीने कळलं असतं आणि ते मला नको होतं. वेगळ्या पद्धतीने म्हणजे? नाही ना मी माझं घर सोडलंय. गुंतता